भैया नमस्कार. आज पंचायत समिती सभापती निवड आहे. पाठीमागं फलटणमध्ये अतिशय चोख बंदोबस्त जवळजवळ 8-9 वर्षानंतरची निवडणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये समसमान सदस्य निवडून आलेले आहेत. ही परिस्थिती फलटणमध्ये कधीच नव्हती आणि या परिस्थितीमध्ये आज आपण बघतोय की खूप बंदोबस्तामध्ये सभापती निवड होणार आहे. काय सांगता, काय तुमची प्रतिक्रिया काय? गेल्या महिन्यामध्ये आपल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी याच्या युतीतून फलटणमध्ये दोन्ही पक्षाचे म्हणून 8 आणि विरोधी पक्ष 8 अशी संख्याबळ पंचायत समिती निवडून आलं. तर मी भाजप आणि राष्ट्रवादीच्या वतीने सांगू इच्छितो की फलटणमध्ये नक्कीच सत्याचा विजय होणार आहे आणि तो विजय हा आपलाच होणार आहे असे मी आपल्या फलटणकरांना सांगू शकतो. एकंदरीत जर चित्र बघितलं आपण, सभापती ही ओबीसी महिला आहे. मग यामध्ये कास्ट फॅक्टर किंवा जातीच्या आधारावरती एखादा सदस्य फुटण्याची शक्यता किंवा एखादा सदस्य अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं काय होण्याची शक्यता आहे का? नाही, त्याच्यामध्ये ज्यावेळेस सदस्य येतील सगळे त्याच्यामध्ये जो कोणी अर्ज भरेल ज्याच्यामध्ये चिठ्ठी निघेल तोच सभापती होणार आहे. निश्चितपणे चिठ्ठीवरती सभापती होईल आणि सभापती हा जो होणार आहे त्याचं नाव आपण सांगितलं तर लोकांना अतिशय नाही, ते आपण सांगू शकत नाही. तिथं ज्यावेळेस ऐनवेळी अर्ज भरणार आहेत त्यावेळेस समजेल, थोड्याच वेळा समजेल, 1 तासाभरात आपल्याला सर्वच समजेल, चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील जनतेला एखादा संदेश काय देऊ इच्छिता का या निवडणुकीत? तालुक्याला जनतेला मी एकच संदेश देतो, जे या 5 वर्षामध्ये विकास झाला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, तालुक्याच्या आमदाराच्या माध्यमातून, तोच विकास जर पुढे आपल्याला करायचा असेल तर आपला सभापती होणे गरजेचं आहे. धन्यवाद.